नमस्कार मित्रांनो, गंजाड गणेशबाग येथे घटना. कोणताही मोबदला न देता घर खाली करण्यासाठी गेलेले पोलिसांच्याकडून आदिवासी महिलांना मारहाण करण्यात आली. नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार. तर मित्रांनो, दोन एक दिवस बरंच सोशल मीडियावर गंजाड गणेशबागचं व्हिडिओ मुंबई बडोदा हवे या ठिकाणी जे काय माणसाला पैसे नाही भेटलं, झाडाचं नाही पैसे मिळलं, काय घराचं नाही पैसे मिळलं आणि पोलीस बंदोबस्त ते ठिकाणी लावली आणि ते पोलिसांनी घर पण आखा म्हणून टाकला, झाडा पण खाऊन टाकली. तो यो काय अत्याचार चालत आहे असा. पहिले धानवरीत पण चालत होता, ते धानवरीची त्याच्यानंतर मग गंजाड गणेशबाग या ठिकाणी पण काल परवा दिवस घटना झाली आणि ते ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून आणि ते घर पण मोडून टाकलं आणि ते झाडा पण त्यांची मोडून टाकली. त्यांना सध्या राहाय पण घर नाही आहे आणि ताबडतोब ते ठिकाणी डहाणूचे विधानसभा आमदार विनोद निकोले ताबडतोब ते ठिकाणी गेले आणि ते ठिकाणी जे त्यांचं मत होतं आणि ते ठिकाणी त्यांना ज्याचं घर मोडलं आणि ते घराची माणसं ते आमदारला सांगत आहेत की आम्हाला अजून तरी आम्हाला ₹1 पण पैसे नाही भेटलेले आहेत, आम्हाला झाडाचे नाही पैसे भेटले आहेत, काय घराचे नाही पैसे भेटलेत, तरी पण पोलीस बंदोबस्त लावून आमचे घर मोडून टाकलं. तर बघा, आपल्या आदिवासी समाजावर किती अत्याचार होत आहे. तर आपण एकच विचार करायचे की जथा अत्याचार होत आहे तथा आपण सगळे एकत्र येऊन आपण हात उभा करायचा आहे किंवा एक पाऊल आपल्याला टाकायचं आहे. तर एकत्र येऊन आपण लढायचं आहे. तर जे काय आमदार विनोद निकोले या ठिकाणी ते त्या ठिकाणी ताबडतोब गेलेले आहेत आणि त्यांचं मनोव्यक्त त्यांनी ते ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. तर ते माणसांना पैसे जे काय अमाऊंट असेल घराची झाडाची ते ठिकाणी त्यांना भेटलेले नाही आहेत. तर त्यांना न्याय मिळवून देणार विनोद निकोले या ठिकाणी पोहोचून त्यांना नक्की न्याय मिळवून देईल असे माझे व्यक्त आहे आणि माणसाचे पण व्यक्त आहे. कारण विनोद निकोले हा गरीब माणसांचे याच्यावर खूप धावत पळत कामा करतोय. तर नक्की तुम्ही त्यांचं व्यक्त काय आहे ते तुम्ही पुढे ऐकून घ्या. 2023मध्ये जो धानोरीमध्ये अशाच प्रकारचा जो प्रकार घडला होता आणि त्यावेळेस आम्ही ह्या पालघर जिल्ह्यातले सर्व विधानसभा सदस्य आणि जिल्हा परिषदचे जे काही जिल्हाध्यक्ष अशा अनेक लोकांनी आम्ही मागणी केली होती की अशा प्रकारचं जे कृत्य केलेलं आहे, महिलांना जमिनीवरून असं खर्चाटत नेलेलं आहे, घरातून बाहेर काढलेलं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यावेळेस आम्ही सर्व आमदार महोदयांनी ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिलं होतं आणि त्यावेळेस असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की नक्कीच त्यांची आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु आजतागायत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आणि पुन्हा तशाच प्रकारची घटना ही गंजाड येथे घडलेली आहे. तर आमची मागणी अशीच राहील की आता ज्या पद्धतीने हे पोलीस प्रशासनाने केलेलं आहे किंवा जे महसूल अधिकारी जे असतील ह्या घटनेशी संबंधित तर त्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला खोटी आश्वासनं न देता त्यांच्यावर योग्य ती कारवाई ही झाली पाहिजे. तुम्ही पूर्ण नांगला हवाच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या आदिवासी समाजावर जर अन्याय होत असेल तर नक्की तुम्ही एकत्र या आणि एकत्र आपल्याला लढायचा आहे. तर अशाच तुम्हाला वेगवेगळे पद्धतीचे व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करीत राहील.